खाली लागल दडी त्याला. पण त्या गायबाने काय केलं याला, पिन उसमें टूट गया पिन. कैसे आणि शिवत बाबा काय आमचा दिशाना नाही काय, पाऊस येणार नाही तर भांडणं होणार, नाही तर कोण ना कोणतरी गाडी घालणार त्या कामावर, कुत्र तरी नाचणार, नाही तर कोणतरी येणार बेवडं आणि त्याच्यातनं चालत जाणार. मटेरियल लोडिंग होतंय ह्या गाडीमध्ये. इथून जायचं आपल्याला जेजुरीला. जेजुरी साईड चालू आहे. तर एवढं हे चॅनल बघा लोडिंग चालले त्या बाहेर गाडीमध्ये. हे गोडाऊन आहे बघा आपलं, त्याची पूजा केली. कायम गोडाऊन असंच राहतं. त्याला साफ करणार कसं असा विषय आहे. कारण सगळं कॉन्क्रीट मटेरियल आलं की इथं पडतं. सगळं कॉन्क्रीट बिंक्रीट सगळं इथं सांगतं. हे मशिनरी इथं ट्रेमिक्सच्या जे वॉटरिंग मशीन आहे हे जसं आपलं गेलंय पुढं जेजुरीला. आता हे चॅनलवरून सगळं आपल्याला निघायचं आहे पटापट. आपली सगळी कार्यकर्ते येतं बघा, हे भरते ते आपल्याकडे कामाला येते. काय मटेरियल घ्यायचं या गनबूट वगैरे घ्यायच्यात पोरांना. तर त्यासाठी आता आपण दुकानामध्ये चाललेलो आहे. ते घेऊन मग पोरांना सांगितलंय तुम्ही गाडी घेऊन भरून घेऊन जावं पुढं. मी येतो तोपर्यंत बाकीचं मटेरियल ते खोऱ्याचा वगैरे दांडा वगैरे राहिलाय तर ते घेऊन येतो. आता तेवढं घेऊयात आणि आपण निघूयात. तर राम राम मंडळी, कसे आहात? मजेत ना? पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. दिवसाची सुरुवात आपली झालेली आहे. कामातून काम चाललंय करायचं आता. मग हे सगळं आपण घेतलं बघा, दांड्या बिंड्या सगळं. ही साईड वरती आता आपलं रोडचं काम करायचंय. सेंटरला घ्या की डायरेक्ट, नाही अडकायचं होय. चेंबर पण ठेवले. चेंबर नव्हते ठेवायला लावले मी. कुठे गेले? आले नाही का कोण? तशी सिमेंट आहे इथं. मशीन आपलं. हेमंत, ये चेंबर हटा दे, साइड में रख दे उसको. हटा के फटाफट. हाँ सबको ये लगेगा इसको. मशीन नहीं आ पाएगा. हाँ हाँ, इसीलिए तो उधर साइड में कर दे. उसको बोला था मैं नीचे रख, बांध मत, वो साइड में रख दे. वो उस पे रख दिया उसने. त्या चेंबरवाल्याला म्हणलं होतं की ह्याच्यावर ठेवू नको चेंबर म्हणून, वरती झाकणं. याला साईडला ठेव, मशीन लागल, नीट लागणार नाही, चालणार नाही मशीन म्हणून. खाली लागल दडी त्याला. पण त्या गायबाने काय केलं, याला ह्याच्यावर ठेवून दिलेत. आता हे मशीन ज्यावेळेस ह्याच्यावर चालेल त्यावेळेस ती दडी लागल ना हाईटमुळं. मेजरमेंट घ्यायचे चाललेले आहेत. आता मेजरमेंट पहिले घेऊन घेतलं पाहिजे, कारण 60 मीटरचा रस्ता आहे, 4.5 मीटर रुंदी आहे. 15 मीटरला मार्किंग कर. ते 30 मीटरला कर डायरेक्ट. हा, आणि अजून 30 मीटरला टाक. त्या बाथरूम पर्यंत जातंय बघ 30 मीटर. हा रस्ता आहे बघा, साईड करायची आपल्याला चालू. आता बऱ्याच दिवसातून याचं 15-20 दिवसातून काम चालू झालं आपलं. पाऊसच चालू होता कंटिन्यू. तर करणार काय, कंटिन्यू पाऊस आहे, कंटिन्यू. आता पाऊस उघडलेला आहे, आता काम पण चालू होतील आता इथून पुढं. गव्हर्नमेंटकडे पण पेमेंट नाही, त्याच्यामुळे गव्हर्नमेंटची जास्त कामं भेटत नाही आहेत. जे काय ते प्लॉटिंगची कामं करायच्यात. इथं एंड करायचं. इथं आलं का लक्षात? तिथून इथपर्यंत त्या 2 गाड्या काढावं लागणार आहे. टँकर आलेला आहे आपला, या गाडीच्या जागेवर टँकर लावायचा. क्या बोला? हाँ क्या फंसा है? पिन उसमें टूट गया पिन. कैसे? फंसा निकल नहीं रहा, मतलब ग्रीस तो निकल रहा है लेकिन उसमें फंस नहीं रहा है. उसमें पिन फंसा है क्या? हाँ, नहीं निकल रहा क्या? इसको दबा के देख, कैसा नहीं निकल रहा है. अच्छा, कैसे टूटा? पता नहीं कैसे टूटा. मैंने लगाया, इसको खींचा ऐसे दबा के, टूटा.
वो नहीं तूने ठीक से नहीं लगाया उसको। नहीं लगाया मैंने, ऐसे दबा के लगाया, इसका मतलब मैंने ऐसे दबा थोड़ा ऐसा ऐसा कर दिया होगा, वैसा किया है तू, क्या बात करता है? 2-3 बार किया है राकेश का मशीन का, यही मशीन का किया है ना। हाँ 1 दिन 2 दिन चलाया ना ये मशीन। हाँ राकेश 2 दिन आराम किया राकेश ने। किधर? ये यहाँ पे मोटरसाइकिल ले जाते ना 30 किलोमीटर दूर। हाँ किधर? वो घाट के नीचे? हाँ 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 हाँ। इंदोरी मारून झाली, आता ही बघा चॅनल लावायचं चालल्यात. पुढं खाली सिंगल लावून घे आणि लगेच वरती कॉन्क्रीट चालू केलं की वर खाली वरी होतंय. तिथं उकरायला लाव ना, तिथं टिकाव आहे. हेमंतला उकरायला लाव तिथं टिकावानं. हे उकरून यायला थांबा या खाली काय नको लावू, डाऊन कर त्याला. काम कुठलंही काम पहिल्या दिवशी चालू होताना लय म्हणजे उशीर होतोच होतो. तुम्ही किती काय करा, ठरलेलंच आहे ते. बरेच लोक आले, आता ठेकेदार पण आलं, जनरेटर पण आला, पाण्याचा टँकर पण आला, मशीन चालू झालं बघा आपलं. अशा पद्धतीनं इथं काम केलंय चालू. चॅनल वगैरे लावायला चालू केलेले आहेत. आता चेंबरचाच विषय, आता हे पहिला लोड भरल्याशिवाय कळणार नाही चेंबरचा काय विषय होतोय काय नाही. पहिला लोड भरला की समजेल आपल्याला लागतंय का काय होतंय. पाणी दे रे. भूक लागली होती म्हणून आता खाली गेलतो चौकामध्ये, वडापाव खाल्ला आणि ह्याला घेतला विमल. पत्रा पण घ्यायचा होता, पत्रा घेऊन आता परत साईड वरती निघालो. या पत्रा नव्हता, म्हणतोय पत्रा तुटलाय. ते मागच्या साईडवर मागच्या साईड पासूनच बॉम्बाल तेस तू. तर ते ना बघा टाकलं डोक्यावरती. 2 पत्रे घेतले, एक म्हणून 2 घेतले. तिकडे पोरं तर करतेच काम. आता आम्ही आलोय त्याच्याच गाडीवरती, स्कूटीवरती आलोय. बोंबलत फिरतोय नाही, काम धंदा करतोय, बोंबलत फिरतोय रे शानी. कधी कधी आता पाऊस उघडलाय तर काम भेटावं एवढीच अपेक्षा आहे देवाकडे, खंडोबाला. तर खंडोबा नगरीमध्येच आपण काम करतोय. देवानं आपल्याला काम द्यावं. आता इथून पुढे कंटिन्यू सणा भेटतील, हळूहळू काम भेटतील आता, आहे का ना. माझी स्वतःच्या साईट चालू करायच्यात, पण आता हे दसरा झालाय, आता कर बघू या पुढच्या महिन्यापासून बहुतेक माझंही काम चालू करावं लागणार आहे. कारण माझी कामं मोठी आहेत, त्याच्यामुळे त्याला भांडवल जास्त लागणार आहे. आता मी तुम्हाला व्हिडिओत नाही सांगू शकत किती भांडवल लागेल किंवा काय कितीची साईड आहेत, पण बऱ्याच मोठ्या साईड आहेत. आता त्या पण चालू करायच्या, तर त्याला आता भांडवल नाही आहे जवळ, पण होईल कुठं जरी ऍडजस्ट होईल. अजून 1-2 लोड झाले की जेव्हा सुट्टी करायची. पोरं म्हणली की 2 लोडचं पाणी राहिलेलं आहे, 2 लोड झाले की सुट्टी करू. शेट म्हणले चालू राहू द्या, नका आता बंद करू, 1-2 लोड टाकून मग जेव्हा सुट्टी करूयात. आता कारण 1:15 वाजलेली बघा, पण पोरच म्हणली चालू द्या, म्हणली अजून अर्धा तास 1-2 लोड पडू देत. 2 लोड झाल्यानंतर करू शेवाय सुट्टी. आता हे चालू झालेलं आहे बघा. आता हे आता मशीन ठेवली वरती, होईल चालू थोड्या वेळानं. ते थोडंसं वाळतंय, सेट होतंय, वाळलं की चालूच करायचंय. आज पूर्ण व्हिडिओ आपला ह्याच्यावरच बनवूयात कामावरती. घरचा पण बनणार, म्हणजे जी काय होईल ती तुम्हाला मी दाखवतोच, काय अडचण नाही तशी. ज्या काही गोष्टी घडणार आहेत त्या दाखवायचं. तिला बऱ्याच दिवसात काम भेटण्याला व्हायचं बरं वाटतं. आज दिवसभर थांबूनच राहणार आहे साईडवरती, आज कुठं जाणार पण नाही काय नाही. आणि शिवत बाबा काय आमचा शाना नाही काय, शिव नुसतंच लांबून गोळ्या झोकतो, त्याच्यामुळं आपली वाट लागते. खरं आहे का नाही. शेवटी तुमचं सगळ्यांचा सपोर्ट महत्त्वाचा आहे. तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा. व्हिडिओला आवडल्यावर लाईक करा, शेअर करत जावा. नवीन असतात चॅनलला सबस्क्राईब करत जावा. तेवढं थोडंसं मोटिवेट होते माणूस, बाकी काय विषय नाही. हो आता हा लोड पडून अजून 1 लोड पडला की जेव्हा सुट्टी करणार आहे. तो पाणी पण संपते, दुसरा टँकर येईपर्यंत जेवण वगैरे करून होऊन जाईल.
एक टँकर तर संपला आता आला बघा ते. मित्रांनो कुठलंही काम केलं तरी इमानदारी जर नाही केलं काम तर ते काम न केलेलं बरं. आम्ही सुद्धा प्रत्येक काम करतो ही इमानदारीनं करतो. आता हा चेंबर वर खाली झाला होता, आम्ही त्याला उचलून लेवलला घेतला. हा चेंबर उचलला. चेंबरचं फिनिशिंग कॉन्क्रीट रोडला एकदम टॉप, म्हणजे एक लेवल आलं पाहिजे तेव्हा ते काम, नाही तर ते काम नाही, कामच करायचं नाही. असं काही ठिकाणी मी बऱ्याच ठिकाणी बघतो चेंबर खाली वर कॉन्क्रीटच्या. आता हा आमचा चेंबर बघा, कॉन्क्रीट आणि चेंबर एक लेवलला आहे. ते इथून पुढचे सगळे चेंबर तुम्ही बघताल सगळे एक लेवलला आहे. काम केलं तर इमानदारीनं करायचं, हगरं काम करायचं नाही, काय नाही, व्यवस्थितच करायचं. माणसानं पुढच्यांना आपल्याला परतच्या वेळेस काम दिलं पाहिजे. इमानदारीनं काम केलं की माणूस पुढचं पण आपल्याला खुश होतो. त्या गोष्टीनं काम करायचं. म्हणजे कुठलाही व्यवसाय असू दे इमानदारीनं करा मित्रांनो. 2 रुपये जास्त मागून घ्या कामाचं, पण काम इमानदारीनं होतो. आता माग फिनिशिंग तुम्हाला मी दाखवतो कशी केली आपण मागची. ही चेंबर लाईन बघा एकदम रोडच्या फेस टू फेस. ही बघा ही फिनिशिंग रोडची बघू शकता. ह्याला ही फिनिशिंग आपण देतो कामात, बघू शकता. रोड दिसायला असला दिसतो ना खतरनाक या फिनिशिंग. बरीच लोक कामं करतात आणि ते खराटा मारल्यासारखा रस्ता करतात, पण आपलं काम तसं नसते. आपलं काम प्रॉपर असते आणि ते प्रॉपरच काम करावं लागतंय. आता हे कव आहे ना बघा चेंबर एकदम फेस टू फेस लेवलला. रस्ता दिसताना पण असा सुंदर दिसतो, तुम्ही बघू शकता. रस्ता आपली पोरं काम पण तशी करतात, कधी नाराज करत नाहीत पोरं कामं. अशा पद्धतीने काम होतंय बघा. ह्याला म्हणतात कामाची क्वालिटी आणि क्वांटिटी. प्रत्येक वेळेस असं होतंय ज्या दिवशी आम्ही काम चांगलं करतोय ना त्या दिवशी कायम पाऊस येणार, नाहीतर भांडणं होणार, नाहीतर कोण ना कोणतरी गाडी घालणार त्या कामावर, कुत्रं तरी नाचणार, नाहीतर कोणतरी येणार बेवडं आणि त्याच्यातनं चालत जाणार. हे असलंच चाललंय बघा. या 2-2.5 महिने झाले हीच चाललंय. ज्या दिवशी काम चांगलं होईल, टॉप क्वालिटीचं होईल ना, त्या दिवशी असं काय ना काहीतरी कुठं होतंय. सकाळपासून इतकं कडक ऊन होतं, तुम्ही तर व्हिडिओत बघितलंय. पण आता अचानक पाऊस चालू झाला बघा. तरी थोडा कमी झालाय आता, पण मग अशी लई जोरात पाऊस चालू झाला. आता म्हणलं आता संपलं, आता बंद करावं लागतंय काम. आता वाय थोडा कमी झालाय, नाही तर म्हणलं आता काम आपलं काय होत नाही. आज राहिलंय किती, थोडंच राहिलंय काम. इथं एंड आहे या कामाचा, एवढं काम झालंय आपलं. थोडंच राहिलंय काम. आता त्या थोड्या कामासाठी पाऊस आला बघा. काय करायचं आज, काय ना काहीतरी 2-2.5 महिने झालं कुठं चालूच आहे. एक तर काम भेटत नाही, काम भेटलं की असं काय ना काहीतरी कुठं होतोय. चला असू द्या, जे होतं ते चांगल्यासाठी होतं म्हणायचं, थांबायचं नाही, लढत राहायचं कायम. काम कधीच उरकलं असतं, पण 1 तास पाणी नव्हतं, लाईट गेली होती त्याच्यामुळे पाणी आलं नाही. 1 तास काम बंद होतं. आता ते काम चालू झालं. पहिला लोड पडला बघा. म्हणजे आता वाजलेत बघा 6:30. जो 5 वाजता पाणी संपलं होतं, 5 वाजता लाईट गेली, 6 वाजता टँकर आला आणि 1 लोड केला खाली त्यानं. आता बरं आहे, परत गेलाय तिथं. आता एवढंच राहिलंय काम. किती चॅनलचं, 1, 2, 3 चॅनलचं काम राहिलंय. म्हणजे जवळपास 2, एक साधारणतः ते 4 ते 5 लोडचं काम राहिलंय. वाजले 8:30 काम संपवायला. ह्यानं चालू केलं आता नेमकं त्या आयला. 8:30 वाजले आम्हाला काम संपवायला. बघा हे सगळे नंगे पुंगे झाले आता, वैतागली सगळी. तरी मग अशी वडापाव आणलं होतं, ते वडापाव सगळ्यांनी खाल्लं, तेव्हा काम झालंय. नाही तर काय काम झालं असतं, पण मध्ये 1 तासभर पाणी नव्हतं. परत त्यात पाऊस आला तरी पण आम्ही काम चालू ठेवलं. नाही तर आमचं काम 7 वाजता झालं असतं. पण आता चला, बरं मोठं काम होतं, 30 ब्रासचं काम होतं हे, पण झालं एंड. आता हे फक्त राहिलंय राजेभाऊचं काम राहिलंय आमच्या. आता तेवढं चाललंय त्याचं. आता मशीन फ्लोटर मारून कडला येईल, फ्लोटर मारून मग त्याला अजून राजेभाऊला 1-1.5 तास इथं जाणार आहे. आता आमचं तर उरकलंय. आता आम्ही लेबरला घेऊन तोपर्यंत पुढं जातो. मशीनचं बघतो आता, मशीन कदाचित इथंच लावतो आणि आम्ही जातो पुढं. तर मशीन घेऊन जाऊन काय फायदा नाही. मशीन आता धुवून वगैरे झाली या. हाँ मशीन को उस पे लगा दे, इधर ही लगा दे मशीन है, जाएगा किधर से निकलेगा मशीन ये इसको
नहीं वो निकाल देंगे, चैनल को निकाल दो फिर, ये चैनल को निकाल दो। हाँ ये मशीन में ही रख दे दोनों भी। उधर साइड में जो कप्पा है ना, साइड में मोबाईल चार्जर का, उस पर रख दे चाकू। तर बघू आता हे चॅनल काढून मशीन पण बहुतेक घेऊन जातो घरी, इथं ठेवून मग नको, जर उद्या जर काम आलं मशीनला तर तिथल्या तिथं न्यायला बरी पडेल। तर चला मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला सांगा मला नक्की कमेंट करून। जर ब्लॉग आवडला, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा मित्रांनो। अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत राम राम।